yz ला मग कोण सांगते गिवन in triangle XYZ line here parallel to side YZ line here intersect side XY and side XZ at a point P and Q respectively. To prove xp upon py is equal xq upon qz हे टू प्रूव्ह आहे. आपण पाठ करून घेतलेला आहे. आता पुन्हा पुन्हा तेच पाठ करून घ्यायला आपल्याला वेळ नाहीये एवढा. मराठी मीडियम मध्ये फक्त तुमचं थेरम घ्यायचं राहिलेलं आहे पाठांतर. त्रिकोण XYZ मध्ये रेषा L समांतर बाजू YZ रेषा L ही बाजू XY ला P मध्ये आणि बाजू XZ ला Q मध्ये छेदते. लक्षात. आता ज्या विद्यार्थ्यांचं पाठवत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं पहा. ज्यावेळेस आपण हे तुम्हाला YouTube वर पाठवतो लिंक देतो त्यावेळेस पुन्हा पुन्हा तेच ते ऐकायचं दिवस ऑटोमॅटिक बरोबर पाठवून तुमचं. हा तुम्हाला प्लस पॉइंट चांगला आहे. लक्षात. YouTube वर पुन्हा परत पाठीमागे रिवर्स घ्यायचं परत तेच लावायचं ऐकायचं परफेक्ट लक्षात राहील. आता टू प्रूव्ह माहिती झालं आपल्याला. कन्स्ट्रक्शन जॉइन YQ and join PZ आणि प्रूफची सुरुवात दोन ट्रायंगल्स नेम in triangle XPQ and triangle YPQ. सगळ्यांना आवाज येतोय. सांगा परत एकदा. इन ट्रायंगल XPQ and ट्रायंगल YPQ एरियाचं रेशो कसं लिहायचं रे. एरिया ऑफ ट्रायंगल XPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल YPQ इज इक्वल XP upon PY common heights of triangle. मराठी मीडियम मध्ये समान उंचीचे त्रिकोण त्याला आकडा 1. आता दुसऱ्या दोन ट्रायंगलचे नाव सांगा. इन ट्रायंगल XPQ XPQ बोला. कोण बोलतोय. गणेश गावडे. गणेश गावडे. माईक चालू करून बोला. हॅलो म्हणून आता बघा. दोन ट्रायंगलची नाव कुठली. इन ट्रायंगल XPQ and ट्रायंगल ZPQ. सांगा टू ट्रायंगल्स नेम. ट्रायंगल XPQ and ट्रायंगल ZPQ. त्याचा पण एरियाचा रेशो असं सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल XPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ZPQ is equal XQ upon QZ. And our reason common heights of
येते कोणाला सांगायला? पेंढारकर, मुरुमकर, येते कोणाला सांगायला? लोखंडे, हा कोण सांगताय? सांगा. व्हेरी गुड, छान. बघा दोन ट्रायंगलचा एरिया काय दाखवायचा इथे? इक्वल. जे वेगळे ट्रायंगल तुम्हाला दिसतात ते XPQ कॉमन आहे. राहिलेले दोन ट्रायंगल कुठले रे? एरिया ऑफ ट्रायंगल YPQ is equal area of triangle ZPQ. आयाला खाली रिझन लिहायचं. रिझन काय सांगणार? रिझन कोण सांगते? रिझन कोण सांगताय? शिंदे. रिझन सांगता येईल? कोण सांगताय? सांगा. करेक्ट, व्हेरी गुड, छान सांगितलं बघा. ट्रायंगल YPQ and triangle ZPQ are between two parallel lines PQ and YZ with common base PQ. सांगा. ट्रायंगल YPQ and triangle ZPQ are between two parallel lines PQ and YZ with common base PQ. काय सांगता? आणि नंतर त्या पहिलेचं रेशिओ एरियाचं गट्टू काका कुठले सांगा? Area of triangle XPQ upon area of triangle YPQ is equal area of triangle XPQ upon area of triangle ZPQ. हे दोन एरिया आपण इक्वल दाखवलं तर आकडा 3 टाकायचा आणि खाली फ्रॉम 1 2 and 3 डायरेक्ट लिहायचं XP upon PY is equal XQ upon QZ. मराठी मीडियम मध्ये कारण काय लिहिणार? कारण हे दोन त्रिकोण रेषा PQ समांतर बाजू YZ मध्ये स्थित आहे व PQ या सामायिक पायावरील उंची समान आहे. तुम्हाला पुन्हा ऐकावं वाटत असेल तर तुम्हाला मी सांगितलंय की तुम्ही YouTubeला हे तुम्ही पुन्हा तुम्ही रिवर्स घेऊन ऐकू शकता. गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन ग्रुपची सुरुवात, सिद्धतेची सुरुवात, इथलं रिझन लिहायचं कसं हे तुम्ही नीट पहा. काय सांगता? ट्रायंगलचं नाव काही दिलं तरी तुम्हाला ते नाव सांगता आलंच पाहिजे. काय सांगता असेल तर आत्ता सांगा. आशुतोष गायकवाड झालं पाठ परफेक्ट. खाली तुम्हाला लिहितात ना फ्रॉम 1 to 3 वरना XP upon PY is equal XQ upon QZ. अशा प्रकारे थेरम होतं.
मोस्ट इम्पॉर्टंट थोडंसं रिव्हिजन टाकतोय. area of a triangle PSQ upon area of a triangle PSR. एरियाचा रेशो विचारला इथं. ट्रायंगलचं नाव आहे बघा, ट्रायंगल PQR, परत PS लंब QR आणि तर DT परपेंडिक्युलर काय दिलंय QR. मग कोण सांगते एरियाचा रेशिओ? माइक ऑन करून सांगा. कोण सांगते? धुमाळ, गावडे, कोण सांगते? गजेश, सनस. आता किती जणांची नाव घ्यायची? कोण सांगते का? गडकर, येते तुम्हाला? टू ट्रायंगल्स एरिया रेशिओ असं सांगणार. आवाज येत नाही का? काय का दिसत नाही? दिसत नाही का तुम्हाला फळ्यावरची आकृती? दिसतंय तर मग काय होतंय सांगायला सांगा पटपट. बोही सांगतोय का? शिकवताना नसेल तू. कोण सांगतंय? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. हा बोला बोला. वन हाफ एरिया ऑफ ट्रायंगल PSQ SR into PS. सांगण्याची पद्धत जरा थोडीशी चुकली. तुला उत्तर काय सांगायचे तुला येतंय, फक्त तुला मांडता आलं नाही व्यवस्थित. तुला मांडायचं कसं हे फक्त येत, तुला सांगता येते तुला, पण सांगताना फक्त प्रॉब्लेम येतोय. लिहिता असं कदाचित तुला उत्तर. बघा लक्ष द्या, कसं लिहायचं होतं बघा. त्यांनी सांगायला कसं म्हणलं होतं? हे एरियाचा रेशिओ, एरिया ऑफ ट्रायंगल PSQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PSR इज इक्वल. हे दाटके लगेच असं बदल मारून घ्यायचं. इथं वरच्या बाजूला ट्रायंगल्सने हा प्लेची गरज नाहीये. कुठल्याही ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ लिहित असताना हा प्लेची आवश्यकता नाही. 1/2 लिहायची आवश्यकता नाही, कारण 1/2 ला 1/2 जातं. डायरेक्ट बेस इनटू हाईट लिहा. PSQ चा बेस काय रे? SQ इनटू हाईट काय रे? PS. आणि PSR चा बेस SR इनटू हाईट PS. मग PS ला PS राहणार काय? SQ अपॉन SR. आणि हुशार डायरेक्ट वर लिहू शकता PS is the common height. PS is the common height. Therefore area ratio is equal direct base का proportional लिहायचं. मराठी मीडियम वाले PS ही सामायिक उंची आहे, म्हणून एरियाचे रेशिओ त्रिकोण
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर याच्या डायरेक्ट बाजूलेची मान. काय सांगायच्या समजलं? यानंतर आपण काल पाहिलं होतं आपण टू ट्रायंगल सिमिलर दाखवत असताना एक रिविजन टाइप होते बघा. quadrilateral ABCD is a trapezium. AB parallel BC if AB is equal 8, CB is equal 4, DB is equal 6, find the PB. तर PB काढा. काय करणार? काल झालेले एक्झाम्पल वरती रिव्हिजन टाकते. परवा दिवशी झाला असेल कदाचित. पुन्हा सांगता येते? येते मला सांगायला? टू ट्रायंगल काय दाखवायचे तिथं? सिमिलर. टू ट्रायंगल काय दाखवायचे? सिमिलर. कुठले? कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये पॅरलल समांतर दिलेले आहे. त्यामुळे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. टू ट्रायंगल आर सिमिलर. कुठले दोन ट्रायंगल त्याच्या काही डमरू, वरचा छोटा ट्रायंगल, खालचा छोटा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल घ्यायचे, सिमिलर दाखवायचे बाय ए टेस्ट नुसार. सांगा दोन ट्रायंगलचे नाव. एन ट्रायंगल एपीबी अँड ट्रायंगल सीपीबी. याच्यामध्ये डायगोनलचे जे पॉइंट आहेत ते काय दाखवायचे आपल्याला? अँगलच्या स्वरूपात कॉन्ग्रुएंट. अँगल बीएटी कॉन्ग्रुएंट अँगल डीसीपी. आणि दुसरा बीडी अँगल एबीपी कॉन्ग्रुएंट अँगल सीडीपी. अल्टरनेट अँगल. therefore triangle ABP similar triangle DCP. CDP घ्यावा लागणार. जर आपण ABP घेतला तर CDP किंवा APB घेतला तर CPD. दोन ट्रायंगल लक्षात ठेवा कुठले घ्यायचे ते. आणि ते सिमिलर दाखवायचे बाय टेस्ट. इट्स आर प्रोपोर्शनल. आणि त्यात किंमत टाकून तिरकस गुणाकार. सोडा बरं फास्ट. लवकर सोडा पटपट हे दोन एक्झाम्पल. चर्चा झाली तुम्ही 1.3 एक्झाम्पल नंबर एग्जाम्पल नंबर 8. एग्जाम्पल नंबर 8 ची फिगर काढून घ्या. क्वेश्चन लिहून घ्या. प्रश्न नंबर 8. जवळपास सगळ्यांकडे पुस्तक आहेच. नसेल तरी मी पाठवलेलं आहे बघा सुरुवातीलाच. काय बघा क्वेश्चन. इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in a point P. And AP upon CP is equal BP upon DP. आणि प्रोजेक्ट करायचे आहे ट्रायंगल ABP. प्रोजेक्ट काय करायचे बघा. प्रोजेक्ट आहे बघा ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. पट लिहा फास्ट.
बघा सगळ्यांनी मनापासून नीट पुढे लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला टू ट्रायंगल सिमिलर दाखवायचे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये मगाचं उत्तर काय आलेलं सगळ्यांचं 12 आले का? त्यांचं 12 असेल त्यांनी बरोबर आहे का? त्यांचं उत्तर 12 बरोबर येते. आता एक्झाम्पल नंबर आपण 1 आठवा एक्झाम्पल चालू करतोय. 1.3 मधलं फिगर काढली बघा मी समोर. क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सेगमेंट AC and segment DP intersect at point P and AP upon CP is equal BP upon DP आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला टू ट्रायंगल काय दाखवायचे? सिमिलर दाखवायचे. ते आपल्याला प्रूव्ह करायचं. हे प्रूव्ह द्या ते आपल्याला. कोण सांगते काय करावं लागेल रे? 1 मिनिट एक अर्धा मिनिट वेळ देतो. कोण सांगते का? टू ट्रायंगल सिमिलर दाखवायचे काय करावं लागेल? कोण सांगताय? टू ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. सांगताय कोण? टू ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं पॅरलल दिलेलं नाहीये. तर अल्टरनेट अँगल होणार आहेत का? नाही. ऐका कोण सांगणार आहे का? नाही नाव सांगतोय का? बघा सांगा दोन ट्रायंगलचे नाव. हा एक ट्रायंगलचे नाव घ्या आधी. हे ट्रायंगल ABP. सगळ्यात सिंपल उदाहरण. ह्या पॉइंट मध्ये टोटल 9 एक्झाम्पल आहेत. 9 एक्झाम्पल मधलं सगळ्यात सिंपल एक्झाम्पल हे बघा. कसं सोडवायचं नीट पहा. इन ट्रायंगल ABP and ट्रायंगल CDP. हे दोन ट्रायंगल्सची नाव लिहिता येतील तुम्हाला. जे प्रूव्ह करायचे ते फक्त मध्ये सिमिलर मध्ये दाखवायचं. अँड मराठी मीडियम मध्ये त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP मध्ये आपल्याला गिवन मध्ये त्याच्या दोन साइड प्रोपोर्शनल मध्ये दिले बघा. ईच साइड आर प्रोपोर्शनल. त्यांच्या दोन साइड प्रोपोर्शनल मध्ये दिलेले आहेत. जसंच्या तसं लिहायचं आहे. म्हणजे काय होणार? AP upon CP is equal BP upon DP. आता रिझन द्यायचं गिवन मराठी मध्ये दिले आहे. आणि अजून आता बघा ही AP साइड कुठे आहे? बघा इथे AP सेगमेंट. तर अपॉन CP आणि भाग 2 म्हणजे BP. तर अपॉन DP. टू साइड आर प्रोपोर्शनल. दोन साइडचं रेशिओ आपल्याला इक्वल दिलेलं आहे आणि त्या दोन साइडनी इन्क्लूड केलेला अँगल जो आहे तो कॉमन होतो बघा. त्याला काय पॅरलल दिलेलं क्वेश्चन मध्ये द्यावं लागतं का? तो व्हर्टिकली अपोजिट अँगल तयार होतोय तिथं. बरोबर आहे? मग सांगा अँगलचं नाव. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. व्हर्टिकली अपोजिट अँगल विरुद्ध कोन. वाले कसले कोण? विरुद्ध कोन. सेम वाले अपोजिट अँगल. therefore टू ट्रायंगल काय दाखवायचे मग खाली? सिमिलर. ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. टेस्ट कोण सांगते? कुठली टेस्ट? की साइड अँगल साइड बाजू कोण बाजू. S by S A S टेस्ट. बा को बा कसोटी नुसार. आणि हेच काय होतं आपलं प्रूफ. घ्या पटपट लिहून. फास्ट लिहून घ्या. is equal angle ADC such that म्हणजे त्यांनी आपल्याला दोन अँगल कॉमन दिले बघा.
अँगल BAC इज इक्वल अँगल ADC दिलेले आहे आणि प्रूव्ह दॅट काय करायचं सांगितलं बघा प्रूव्ह दॅट CA square is equal CB into CD CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे मल्टिप्लाय प्रूव्ह करत असताना किंवा कुठलाही स्क्वेअरचा तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितला तर टू ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि टू ट्रायंगल सिमिलर दाखवले की इट साइड आर प्रोपोर्शनल लिहायचं आणि त्यांचा क्रॉस मल्टिप्लाय केला की तुमचा प्रूव्ह होणार आहे पण टू ट्रायंगल सेम घ्यायचे कुठले जे अँगलचे पॉइंट आहेत तेच ट्रायंगलचे नाव घ्यायचे आपल्याला टू अँगल कॉन्ग्रुएंट दिले का नाही तर एक अँगलचे आपल्याला पेअर्स कॉन्ग्रुएंट दिलेली आहे त्याच अँगलचे नेम ट्रायंगलच्या स्वरूपात घ्यायचे म्हणजे काय होणार हे ट्रायंगल BAC and triangle ADC in triangle BAC and triangle ADC हा हे आपल्याला अँगल दिलेले आहेत का नाही गिवन मध्ये आपल्याला अँगल दिलेले आहेत प्रश्नामध्ये ते हाय असे कॉन्ग्रुएंट दाखवायचे सांगा अँगल BAC congruent angle ADC given इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट लक्षात ठेवा आता काय करावं इक्वल दिले तिथं कॉन्ग्रुएंट कुठे दिले कॉन्ग्रुएंट आणि इक्वल एकच अजून कुठला अँगल सांगता येईल आपल्याला याच्यात कोण सांगते हे टू ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी आपल्याला दोन अँगलच्या पेअर्स महत्त्वाचे आहेत कॉन्ग्रुएंट असणं एक त्यांनी आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे दुसरा कुठला अँगल कॉन्ग्रुएंट होईल कोण सांगताय पटपट लवकर सांगते का गायकवाड कोण सांगते येईल का सांगता कोण सांगते का नुसतं सी सांगून उपयोग नाही ना बरोबर आहे अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल सी कॉमन अँगल मराठी वाले सामायिक कोण म्हणून ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय AA टेस्ट कोको कसोटी नुसार मराठी मीडियम मध्ये तर सामायिक कोण लिहितोय ना कारण त्यांच्या साइड काय लिहायचं प्रोपोर्शनल सांगा BA upon AD is equal AC upon DC is equal BC upon AC आता आपल्याला प्रूव्ह बघा काय पाहिजे ते स्क्वेअर कोण पाहिजे CA स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर पाहिजे मग AC डबल येतंय का नाही मग ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा दुसऱ्या आणि तिसऱ्या साइडच्या रेशोचा सांगा AC into AC AC square is equal DC into BC आणि हेच काय आपलं पुढे या पटपट लवकर फास्ट मध्ये